नमस्कार. हॅपी न्यू इयर. MA पार्ट 1 मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस हा पेपर माझ्याकडे आहे. आजपासून याचे व्हिडिओज सुरू होतात आहे. पहिल्या दिवशी जनरली मी शिकवत नसतो, पण तरी पहिलं लेक्चर माझं इम्पॉर्टंट असते. याचं कारण त्याच्यातच परीक्षेची तयारी कशी करायची, काय परीक्षेमध्ये येणार वगैरे सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते. एक तर काय असतं की पेपरचा पॅटर्न चेंज झालेला असतो. 12वीचा वेगळा, डिग्रीचा वेगळा आणि PGचा वेगळा. त्यानुसार हा पॅटर्न काय आहे याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पॅटर्न आणि सिलेबस या दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट ठरतात. जनरली तुम्हाला सिलेबस पाहायची सवय नसते, त्यामुळे तुम्ही सिलेबसच्याबद्दल अनभिज्ञ राहता. पेपर पॅटर्नचीही आयडिया नसते, त्यामुळे काय महत्त्वाचं करणं आवश्यक आहे आणि काय सोडून दिलं तर चालते याची कल्पना येऊ शकत नाही. सिलेबसमध्ये एकूण 4 मॉड्यूल किंवा युनिट असतात. तुमच्याही कोर्सला पहिला जो युनिट आहे तो थिअरी ऑफ डिमांड आहे. याच्यामध्ये डिमांड, कन्सेप्ट, लॉ ऑफ डिमांड, फॅक्टर्स डिटर्मिनिंग डिमांड, चेंजेस इन डिमांड वगैरे वगैरे, सप्लाय, मार्केट इक्विलिब्रियम, चेंजेस इन मार्केट इक्विलिब्रियम वगैरे असा कोर्स पहिल्या युनिटमध्ये. त्याचबरोबर इंडिफरन्स कर्व ॲनालिसिसही पहिल्या युनिटमध्ये आहे. या 4 युनिटपैकी कोणत्याही युनिटवरती पहिला मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याला ऑर असतो. तो जो ऑर असतो तोही पण त्याच युनिटमधला असतो. दुसरं प्रश्नाचं स्वरूप असं असते की दुसराही प्रश्न या 4पैकी कोणत्या तरी एका युनिटवर असतो आणि त्याला जो ऑर दिलेला असतो तोही पण त्याच युनिटवरचा असतो. 2पैकी तुम्ही कोणताही एक सोडवू शकता. तिसरा आणि चौथा प्रश्न हा शॉर्ट आन्सर टाईप असतो, म्हणजे 4 दिलेले असतात. एक तर वरचे 4 सोडवा किंवा खालचे 4 सोडवा असं असते. चौथाही प्रश्न हा तशाच प्रकारचा असतो. असं काही कंपल्सरी नसते की पहिला प्रश्न हा पहिल्याच युनिटवर राहील, दुसरा प्रश्न हा दुसऱ्याच युनिटवर राहील. त्यामुळे चौथ्या युनिटवरही पहिला प्रश्न येऊ शकतो, तिसऱ्या युनिटवरही दुसरा प्रश्न येऊ शकतो, तिसरा प्रश्न पहिल्या युनिटवर येऊ शकेल, चौथा प्रश्न दुसऱ्या युनिटवर येऊ शकेल. त्यामुळे कुठूनही काहीही विचारलं जाऊ शकते. याच्यासाठी तुमची डिटेल्ड तयारी असणं आवश्यक आहे. तिसऱ्या आणि चौथा प्रश्नात जे 4 दिलेले असतात ते 4 मार्काचे असतात. त्याच्यामुळे पेपरमध्ये एकूण प्रश्न 5 असले तरी 16×85 80 मार्काचा पेपर असतो. 20 मार्क असेसमेंटचे असतात. हे झालं पेपरच्या पॅटर्नविषयी. 5वा जो प्रश्न राहतो तो 4 युनिटमधलं एक कोणतंही घेऊन त्याच्यावर तो प्रश्न विचारला जातो. आता तुम्हाला आयडिया आली असेल की फुल कोर्स किती महत्त्वाचा आहे. दुसऱ्या युनिटमध्ये कन्झ्युमर बिहेवियर अँड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, उपभोक्त्याची वर्तणूक आणि मागणीची लवचिकता. कन्झ्युमर सरप्लस हे 2 दुसऱ्या युनिटमध्ये येतात. तिसऱ्या युनिटमध्ये आहे थिअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट. त्याच्यामध्ये लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम, डायमंड वॉटर पॅराडॉक्स,
कन्झ्युमर सरप्लस कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस हे सगळं दुसऱ्या युनिटमध्ये येते. तिसऱ्या युनिटमध्ये थिअरी ऑफ प्रोडक्शन कॉस्ट, याच्यात आयसोकॉन्ट्स वगैरे येतात. प्रोडक्शन फंक्शन विथ 2 व्हेरिएबल्स, रिटर्न्स टू स्केल, कॉप-डग्लस प्रोडक्शन फंक्शन, ऑप्टिमम फॅक्टर कॉम्बिनेशन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट कर्व्ह, हा सगळा भाग थर्ड युनिटमध्ये येतो. चौथ्या युनिटमध्ये मार्केट स्ट्रक्चर अँड रेव्हेन्यू कर्व्ज आणि इक्विलिब्रियम ऑफ कॉम्पिटिटिव्ह फर्म अँड इंडस्ट्री. एकूण कोर्स ऐकल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की यातला काही भाग हा डिग्री लेवलला झालेला आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे, कारण काही प्रकरणं हे डिग्री लेवलला झालेले आहे. जसं उदाहरणार्थ इंडिफरन्स कर्व किंवा तटस्थता वक्र वगैरे हे डिग्री लेवलला झालेलं आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किंवा मागणीची लवचिकता हे डिग्री लेवलला झालेलं आहे. पण झालेलं आहे म्हणून ते मी घेणार नाही असं मात्र नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा शिकवणारा टीचर बदलतो तेव्हा त्याची स्टाईल बदलते, त्याचं मॅटर बदलते. आधी तुम्ही ज्यांच्याकडून शिकले असाल त्यांच्यापेक्षा कदाचित मी जास्त पुस्तकं वाचले असतील, त्याच्यामुळे माझ्या मॅटरमध्ये तुम्हाला वेगळेपण जाणवेल. असं दरवर्षी होतं आहे. मागच्या वर्षी एक यवतमाळची मुलगी होती, तिने क्लासमध्ये सांगितलं की आम्हाला हे असं डिग्री लेवलला शिकवलंच गेलं नाही. त्यामुळे हा तर फरक पडणारच आहे. तुम्हालाही कदाचित हा अनुभव येऊ शकतो. ते जसजसं आपला कोर्स पुढे सरकेल ना तसतसं तुमच्या ते लक्षात येईल. पेपर पॅटर्नची तुम्हाला आयडिया आलेली आहे, सिलेबसची तुम्हाला आयडिया आलेली आहे. दूसरी महत्त्वाची गोष्ट कि कोविड-19 अभी ख़त्म नहीं हुआ है, इसलिए जब तक ख़त्म नहीं होता तब तक ऑनलाइन टीचिंग ही रहने वाली है. मी तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही मला आता मोबाईलमध्येच पाहाल, पण तरी 45 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असल्यामुळे माझ्या शिकवण्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल याची मी खात्री देतो. तुम्हाला समजलं नाही असं काही होणारच नाही. आणि समजा तसं असलं तर तुम्ही माझ्याशी फोनवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे काकडे सर आहे तुमच्या कॉलेजचे, ते माझे स्टुडंटच आहे. SP कॉलेजमध्ये मी असताना मी त्यांना शिकवलेलं आहे MA ला, त्याच्यामुळे त्यांना त्याबद्दलची पूर्ण आयडिया आहे. तेव्हा हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे टॉपिक मी सुरू करणार नाही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. याच्यानंतर रोज तुम्हाला एक व्हिडिओ मिळत जाईल आणि त्यातून हा कोर्स पूर्ण केला जाईल. दुसरी गोष्ट अशी की पूर्ण कोर्समध्ये डायग्राम्स पुष्कळ आहे, त्यामुळे त्या डायग्राम्सची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जनरली मुलांना हा पेपर कठीण वाटतो, पण विश्वास ठेवा की तुमच्या बाबतीत तसं होणार नाही. उलट बाकीच्या पेपरपेक्षा तुम्हाला हाच पेपर सोपा वाटेल. तेव्हा इथे आपण थांबतो आहे आणि उद्यापासनं सिलेबसप्रमाणेच चालेल असं काही नाही. जे चॅप्टर जास्त महत्त्वाचे आहे, ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात, ते मी पहिले उचलेन आणि मग नंतर बाकीच्या कोर्सचा विचार करता येईल. थँक्यू.